मित्रांनो, ज्याप्रमाणे माणसाची दिवसाची सुरुवात होते स्वतःच्या थोबडा आरशात पाहण्यापासून, त्याचप्रमाणे फिरायला जाण्याची सुरुवात होते पेट्रोल पंपपासून. तर आम्ही आज निघालो अशा ठिकाणी जे तुम्ही कदाचित बघितलं असाल किंवा बघायला असाल. तर आज मी असे 3 ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे जे की राष्ट्रीय गणनेमध्ये ते असतात. एक आहे रावणवाडी, जे की महाराष्ट्रात आहे. दुसरं आहे गोसेखुर्द राष्ट्रीय धरण, तोही महाराष्ट्रातच आहे. आणि तिसरं म्हणजे आंबोरा, ज्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे. असे आज 3 ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून. मित्रांनो, इथपर्यंत आलाच तर पूर्ण 3 ठिकाण जे की मुख्य आहेत. कदाचित तुम्ही महाराष्ट्रात आलात तर हे 3 ठिकाण पाहिल्याशिवाय जाऊ नका. चला तर आजची ब्लॉग करता आपण रावणवाडीच्या गार्डनपासून. तर हा मित्रांनो रावणवाडीचा गार्डन, जो की एकदम फॉरेस्ट एरिया आहे तो अर्धा भाग. आणि जे तुम्हाला दिसतात याला म्हणतात मोतील मधमाशीचे छत्ते हे. ते लोकांना काही त्रास नाही देत, जो की तुम्ही त्रास द्याल तर लोकही ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याला त्रास देतो त्याप्रमाणे ते आपल्याला त्रास देतात. मग आपण कधीच त्रास दिला नाही कोणाला तर आपल्याला कोणी त्रास देणार आहे. त्याप्रमाणे यांची गोष्ट आहे. शांतपणे ते झाडावर आहेत. गार्डनची सुरुवात होते या गेटपासून. बघा, हा लेफ्ट साईडचा गार्डन आहे जो की स्पेस आहे. आणि हा राईट साईड, हे गेट आहे मेन गेट. हा राईट साईडचा, जिथे लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य आहेत. मित्रांनो, हे प्लेयर्स बघितले तर लहानपणीची आठवण येते. इथं टुरिस्ट लोक जास्त येत असतात, म्हणजे टुरिस्टसाठीच आहे ते मेन म्हणजे. आणि दररोज जवळपास काही फॅमिलीज इथं टुरिझममधून येत असतात. जसे की आता हे तुम्हाला दिसत आहे, ही फॅमिली तिथं आलेली होती. मित्रांनो, काय असतो, जवळ तलाव असतो ना, आपण पूर्ण जगभरात विहीर किंवा पाण्याचा शोध घेत असतो, पण त्या ठिकाणी आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण ती जागा आपण सोडतो. त्याचप्रमाणे आपण जवळच असतो ज्या ठिकाणी पाहण्याजोग्या ज्या गोष्टी असतात त्या आपण विसरत असतो. त्याच्यामुळे आयुष्यभर कमवायचं असतो आणि काम म्हणतात त्याला टेन्शन घ्यायचं असतं. पण ह्या गोष्टी एका बाजूला ठेवल्या आणि दरवर्षी एक प्लेस किंवा जे जवळपास आहेत ते फिरण्यासाठी काढला तर मित्रांनो लाईफ थोडीफार का असेना पण सोफिस्टिकेटेड होऊ शकते. त्या गार्डनमधल्या काही गोष्टी आहेत, ह्या जो ट्री म्हणजे आपण झाड आहे त्याच्यावर ह्या पायऱ्या आहेत. आणि हे बघा एक गोष्ट, जो हे रिंग आहे आउटसाईड रिंग म्हणजे पॅराशूटची, त्या रिंगला जे झाडाची जे हाय म्हणजे साल म्हणतो आपण, ते ऑटोमॅटिक कवर केलेली आहे. मित्रांनो, यातून एक गोष्ट शिकायला मिळते, आपण दुसऱ्याला आपुलकी दाखवली तर तोही दुसरा व्यक्ती आपल्याबद्दल आपुलकी दाखवली. त्याचप्रमाणे या झाडाबद्दल आपल्याला काही शिकायला भेटते. त्या पॅराशूटने त्या झाडाला सोडलं नाही म्हणून त्या झाडानं सुद्धा तिला पकडून ठेवलं. मित्रांनो, ह्या कॅनल आणि ह्या कॅनलमध्ये काही तिथचे जे मच्छीमार असतात ते तिथं पकडत होते. कॅनलचा जो हा होता आपण जो समोर जाणार आहोत अप्पर साईडला, तिथं तलाव आहे मोठा, जो रावणवाडीचा तलाव म्हणजे फेमस आहे. हा जो स्टेअर्स आहे तिथून चढायच्या आणि लेफ्ट साईडला तिकडून कार्स वगैरे येतात. हा बघा, आपला वर पायरीवर आलो आपण. म्हणजे जवळपास हा एप्रिल महिन्यातला भाग आहे. एप्रिलच्या जवळपास 25-26. आणि जर हा फुल डॅम बघायचा असेल तर 18 जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान यायला पाहिजे, जेणेकरून सिनेरी पूर्ण अथंग असा
तो तलाव भरलेला तुम्हाला आढळेल। हे कारला येण्यासाठी जे हे आहेत आणि हा जो आपण खालचा भाग फॉरेस्टवाल्यांचे काही इन्स्ट्रक्शन तिथं लिहिलेले असतात, जे की आपण वेळोवेळी त्यांच्या पालन केला पाहिजे। टुरिझम का म्हणजे टुरिस्ट का असो ना आपण, पण तरी काही गोष्टींच्या भान नक्की ठेवला पाहिजे, नाही का। एप्रिलचा महिना असल्यामुळे खूप तलावच्या पाणी खूप कमी झालेला। तेव्हा काही इन्स्ट्रक्शन्स आहेत फॉरेस्टवाल्यांचे, कृष्ण नरेश फॉरेस्टवाल्यांच्या काही काम म्हणतात त्याला क्वार्टर्स तर असतील हे, पण रेस्ट वगैरे असलेले त्यांचे फॉरेस्ट हाऊस असतील। चला तर आपण जाऊ आता तलावाकडे। ते जवळपास 100 रुपये किंवा 150 रुपये तिकीट असते। हा जे बोट आहेत त्याच्यामध्ये बसायची, जे नाविक असतात ते घेऊन जातात आणि त्या साईडला तलावाच्या त्या साईडून या साईडून एक चक्कर किंवा 1-2 फेऱ्या ते मारून आणतात। की बातों में तेरी मित्रांनो, माहित आहे का, सकाळ निघेल किंवा नाही निघेल हे कोणाला ठाऊक नसतं। प्रत्येकाच्या नशिबात सकाळ असेल असं नाही, म्हणून दरवर्षी का असेना किंवा 4 वर्षाचे जसा सोफिस्टिकेटेड आपल्याला वाटतो त्याप्रमाणे आपण घुमायला जायला पाहिजे। कारण जन्माला आलो तरी कदाचित काय होतं माहिती आहे का, काही लोक असं असतात की गावाच्या बाहेर किंवा आपल्या तालुक्याच्या बाहेर सुद्धा ते पाव ठेवलेलं नसतात ना। अख्खं आयुष्य ते आपल्या कर्मामध्ये किंवा आपल्या आयुष्य जगण्यामध्ये ते गावाच्या बाहेर किंवा तालुक्याच्या बाहेर गेलेले नसतात, म्हणून त्यांचे आयुष्य फक्त गावापुरताच आणि तालुक्यापुरताच असतं। पण असं जगायचं का? खरोखर तर माझ्या मते नाही, पण काय करावं, ते परिस्थिती समोर झुकावं लागतं। किती आपण मोठ्या गोष्टी केल्या, पण पैशाशिवाय सध्या काहीच घडत नसतं। त्यामुळे सध्या तरी मी म्हणतो लोकांच्या परिस्थितीवर सोडून द्यावा आणि जितका आपल्याकडून त्यांच्यासाठी कर्तव्य आहे ते करण्याचा प्रयत्न करावा। तर मित्रांनो, आमची झाली आता रावणवाडी बघून, आणि आता आम्ही निघालो गोसेकडे, म्हणजे दुसरं ठिकाण। आपल्या ब्लॉगच्या माध्यमाचा जो मी सांगितलं होतं 3 ठिकाण, त्याच्यातला पहिला रावणवाडी बघून झाला आता, आणि आपण निघालो आता गोसे खुर्द, जो की राष्ट्रीय धरण आहे आणि इंदिरा गांधीचा मुलगा म्हणजे कोण, राजीव गांधी या ठिकाणी येऊन सिनेरी जे डॅम आहे, हा डॅम याचं उद्घाटन केलं होतं, ते आपण समोर बघणारच आहोत। तर आपण हे स्टार्टिंग आहे गेटची, गोसे खुर्दची। त्या काकाला विचारलं की समोर काका फोर व्हीलर जात होतं का? म्हटलं हो म्हटलं। तर आम्ही निघालो। हा जो कॅनलचा आहे, जो डॅम आहे त्याच्या कॅनल आहे हा बॅक साईडचा बघा। गोसे खुर्दच्या डॅमला सुरुवात झालेली आहे आणि हा अथंग असा जवळपास मित्रांनो जे तिचे काय म्हणतात त्यांना विलेजर्स असतात, विलेजर्स हे त्यांना सांगत असतात की इथं 12 किंवा जवळपास समथिंग विलेजेस इथं या पाण्याच्या तलाखाली डुबलेले आहेत। आमची क्युटी पाय इथे सुद्धा मच्छीमार खूप प्रमाणात आहेत। जवळपास मित्रांनो हा गोसे खुर्दचा डॅम आहे, हा जवळपास तरी 1000 ते 1500
अंदाजे एकर जमीन कव्हर केलं आहे. त्याच्यामुळे जो भंडारा डिस्ट्रिक्ट येते महाराष्ट्रातला, भंडारा डिस्ट्रिक्टचा जो मेन वे आहे, हायवे, नॅशनल हायवे 6 म्हणतो आपण, जो की नागपूरला आहे टिकला, तिथपर्यंत याचा साठा पाण्याचा हा जलाशय आहे, तिथपर्यंत तो कव्हर केलेला आहे. बघा आपण पोहोचलेलो इंदिरा सागर जलाशय के निर्माण कार्य का शुभारंभ बेंगंगा नदी पर बने रहे गोसीखुर्द सिंचाई प्रकल्प के इंदिरा सागर जलाशय. देख लियो भाइयों, हा वरील ठिकाण मेरे प्यारे भाई और बहनों. तर आम्ही निघालो मित्रांनो डॅमच्या खालच्या साईड, जो ओल्ड ब्रिज आहे. आता जो आपण ब्रिजवरून जातो हा ओल्ड ब्रिज आहे, आणि जो वरचा आहे तो डॅम आहे. पूर्ण जवळपास इथं 32 का 30 तर ते काय म्हणतात आपण डोअर्स आहेत त्यांना ओपन, ते पाण्याचे. आता आपण जाणार आहोत त्याच्या राईट साईडला डॅमच्या. कन्स्ट्रक्शन रोडचे चालू होतं त्याच्यामुळे मित्रांनो हे बघा, हे राईट साईडची गेट आहे. तिथं गेटच्या आउट साईडला म्हणजे त्या बॅक साईडला आम्ही कार पार्किंगला केलं, आणि पायी जवळपास इथून 500 मीटर तरी चालावा लागतो. बघा डॅमच्या राईट साईडला आलेला हो आपण. मित्रांनो इथे इलेक्ट्रिक पॉवर सुद्धा तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिक पॉवर सुद्धा इथं जनरेट केली जाते. जे तुम्हाला इलेक्ट्रिकचे खंबे दिसतात हे त्याचीच वेळ. चला तर आता आपण वर जाऊया. वर म्हणजे डॅमच्या राईट साईडला. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प. टुरिस्ट लोकांसाठी इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की वाचून घ्याल. आणि हा वरील लोकेशन. हा का मित्रांनो गार्डन आपण जो बघत आहोत ते ग्रीन पहाडी, आपण त्या साईडला होतो मागे. नंतर मित्रांनो आता आम्ही निघालो सीधा तिसऱ्या ठिकाणी, म्हणजे आंबोरा, ज्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी. 2 प्लेस बघून झाले. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या ठिकाणी आणि शेवटच्या ठिकाणी. त्याच्यानंतर मग सीधा घरी. सायंकाळ झालेली होती, आणि मित्रांनो सायंकाळी याच्यासाठी होऊ दिला आम्ही की जो डॅम जो ब्रिज आहे मित्रांनो, आंबोऱ्याचा ब्रिज, तो रात्रीच्याच काम सीन असतो. रात्रीचा सीन एकदम खतरनाक दिसतो. त्याच्यामुळे आम्ही रात्रीची वेळ होऊ दिलं आणि सीधा पोचलो या ब्रिजवर. बघा हाच ब्रिज जो मी की आता तुम्हाला सांगत होतो. मित्रांनो हा इथं वर आहे, जो आता कॅमेरा गेला वर, तो हॉटेल आहे मित्रांनो तिथंच. आणि तिथं जो सध्या बंद होतो तो. आणि जे आपण आता जात आहोत तिथं आहे एक टेम्पल आहे मातेचा. एंट्री गेट. आपण ब्रिजवर जाणारच आहोत, त्याच्या आधी जो टेम्पल आहे तो बघून घेऊया. हा बघा टेम्पल जवळून हा जो ब्रिजचा लोकेशन कसा दिसतो.
मित्रांनो काही असो, पण जे ओल्ड आहे, ओल्ड जो काम कन्स्ट्रक्शन असते मंदिराचा असो किंवा कुठल्याही गोष्टीचा असो, तो इतका जबरदस्त असतो आणि त्या काळातील ते टेम्पल बनवण्याची कला आणि जे इंजिनियर्स असतात त्यांना तर सल्यूटच मारण्याजोगे आहे. कदाचित आता सध्या तरी इंजिनियर ते कल्पना करू शकत नाही असे कन्स्ट्रक्शन आधीच्या काळातील टेम्पल्स म्हणा, काही जे हाऊस असतात त्यांचे होत होते आणि ते आताही किंवा काही काळापर्यंत ते टिकतात या प्रकारचे असतात ते. आणि सध्याच्या परिस्थितीत तर आपण कन्स्ट्रक्शनचा विचार केला तर 100, 200, 250, 300 वर्षाच्या मॅद इतकात आपल्या कुठल्याही घराचा असो किंवा कोणत्याही कन्स्ट्रक्शनचा असो काम भारी होऊन जातं. त्याच्यामुळे जे लोकल मटेरियल असतं जे काम ते आपण रॉ मटेरियल्स ते एकदम लो क्वालिटीच्या देत असतात. आपल्याकडून जे काम ते त्यांची व्हॅल्यू असतात ते फुल प्रकारे वखरली जाते, पण जो रॉ मटेरियल असतात तो कच्चा माल तो आपल्याला रद्दी एकदम क्वालिटीच्या मिळत असते. सध्या तरी ते क्वालिटी नजरेला आपण दिसत नाही. तर मित्रांनो हा आहे वरील टेम्पल, मेन मुख्य. आणि टेम्पलाचे जे हा आहे कॉलम्स आहेत ते बघा, डिझाईन सुद्धा खतरनाक एकदम. आणि वरील हा जो टेम्पल आहे मित्रांनो, व्हाईट टेम्पल दिसला आपला, तिथून हा आंबोऱ्या ब्रिजचा लोकेशन, वरून खालील भाग. आता पोहोचलो आम्ही ब्रिजच्या स्टार्टिंग पॉईंट. तुम्हाला वाटत असेल मित्रांनो ह्या पद्धतीच्या बर्थडे का सेलिब्रेट करत आहे, त्याच्या मागचा मेन मुख्य उद्देश आहे मित्रांनो, खूप कामच्यात आभार झालेला होता. पावसाची सुरुवातसुद्धा थेंब चालू झाली होती आणि जे वारा असते कामच्यात त्यांना वारा देऊन खूप सुसाट चालू होती. त्याच्यामुळे जो डिवायडर आहे त्याच्या सपोर्ट घेताना आम्ही बर्थडे मुलाचं सेलिब्रेट केला. आणि जास्त काळपर्यंतसुद्धा ते काम त्यात कॅन्डल्स आहेत ते सुद्धा राहिली नाही आणि बर्थडे केक कट केला, सर्व एन्जॉय केला. मित्रांनो जरी इंग्रजांनी हा कल्चर म्हणा किंवा हा प्रोग्राम बर्थडेचा आणला तरी आजच्या काळातून ते फॅशन किंवा एक प्रकारचं काय म्हणतात त्याला शौक म्हणतात तो झालेला आहे. आणि जे मुलांची इच्छा असते बर्थडे सेलिब्रेट करायची तर त्यांना असं वाटते का प्रत्येक आईवडिलांनी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करावा. त्याच्यामुळे घरी न करता जवळपास 20 किंवा 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी सेलिब्रेट करा, जेणेकरून त्यांच्या फिरणं पण होऊन जाईल आणि जो काही मन शांत वगैरे असतो तो पण सुद्धा होऊन जातो फिरायला गेला तर. आणि तिथं कसं का ना होईना पण थोडा बहुत तरी एन्जॉय करायचा आणि मुलाचं बर्थडे आहे सेलिब्रेट करून सगळ्यांनी येऊन. तर हा होता माझ्या मित्रांनो शेवटच्या ब्लॉगचा पॉईंट, जो की आंबोरा ब्रिज आहे, जो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील हे काही फेमस आहेत आता ठिकाण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो ज्या काही गोष्टी असतील माझ्या बोलण्याच्या माध्यमातून काहीतरी रॉंग आला असेल तर तुम्ही ते राईट करून घ्याल अशी अपेक्षा. आणि तुम्हाला मित्रांनो माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या गोष्टी दाखवलो तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो नक्की मित्रांनो हा छोटासा माझ्या ब्लॉगचा प्रयत्न कसा आवडला तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती. तर आम्ही निघालो आता मित्रांनो आपल्या घरी, जो की रात्र झालेली होती फार आणि पाऊस झालेला होता. तर मित्रांनो चला तर आता मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. तर लवकरच मित्रांनो नवीन ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी. चला तर बाय बाय, टाटा.